कसं वाटतंय? लय भारी. खुर्ची तुटली पण मालकाला काय काय तुटला खर्च झाला. आजचा दिवस आमच्यासाठी खास होता. अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी पर्वताला भेट देण्याचा विचार सुरू होता. विशेष म्हणजे आमच्या एका मित्राची खूप दिवसांची इच्छा होती की एकदा तरी ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन त्या पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यावं. आणि मग काय, नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण कुठे कुठे जातोय चला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. प्रवासाची सुरुवात आमची नाशिकच्या सिटी लिंक बसने झाली. काही वेळानंतर आम्ही त्र्यंबकेश्वर येथे पोहोचलो. धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं हे ठिकाण पहिल्याच नजरेत मन जिंकून घेतं. इथे आल्यावर जाणवते भक्तिमय ऊर्जा आणि मनामध्ये असलेली श्रद्धा. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. मंदिराची भव्यता, परिसरातील आध्यात्मिक वातावरण आणि भक्तांची श्रद्धा पाहून मन प्रसन्न. आज शनिवार असल्या कारणाने भाविकांची खूप गर्दी होती. लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वजण श्रद्धेनं आणि उत्साहाने या ठिकाणी येत होते. यानंतर आम्ही संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. त्या ठिकाणची शांतता आणि आध्यात्मिक वातावरण एक वेगळाच अनुभव देतो. दर्शन झाल्यानंतर आता वेळ होती ती ब्रह्मगिरी पर्वताची चढाई आणि गंगाद्वारचं दर्शन. समोर असंख्य पायऱ्या दिसत होत्या. सुरुवातीला सोपं वाटणारं हे काम जसं जसं पुढे जात होतं तसं तसं थोडं आव्हानात्मक वाटू लागलं. पण वर पोहोचण्याची इच्छा आम्हाला सतत पुढे नेत होती. काही ठिकाणी पारंपरिक कौलारू घरेही दिसत होती. डोंगराच्या कुशीत वसलेली घरं त्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घालत होती. अखेर बराच वेळ चढाई केल्यानंतर आम्ही वर पोहोचलो आणि समोरचं दृश्य पाहून सगळा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. वरून दिसणारं संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहर, दूरवर पसरलेला डोंगर, हिरवाईने नटलेला परिसर आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. काही क्षण आम्ही फक्त ते दृश्य डोळ्यात साठवत उभे राहिलो. नाथ संप्रदायातील महान योगी संत म्हणजे गोरक्षनाथ यांच्या नावाने ओळखली जाणारी ही गुहा अनेक भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण आहे. पुढे आम्ही गंगाद्वार येतो. अनेक वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेले हे ठिकाण पाहण्याची उत्सुकता आमच्या मनात होती. गंगाद्वाराजवळ पोहोचल्यानंतर तिथलं शांत आणि पवित्र वातावरण अनुभवताना मन प्रसन्न झालं. गोदावरी मातेच्या उगमाशी संबंधित असलेले हे स्थान त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक महत्त्वात आणखी भर घालते.
घेऊन जाईल. हो. पटापटा खाली जाऊ. म्हणून आपल्याला बस पकडायची, बस भेटली पाहिजे, नाहीतर मग तुम्ही काय केलं काल दिवसभर, काय सांगायचं. सुद्धा आपण एकतरी दिवस त्र्यंबकेश्वरला जाऊया म्हटलं, जाऊ ना. आम्ही आलो आणि चालायला सुरुवात केली आणि तो आमच्या आधी वरती पोहोचला, माहिती आहे का. तेव्हा तुम्हाला दाखवतो. आपण खाली उतरतो. वाटेत एक छोटासा प्रसंग घडला. तो म्हणजे एक व्यक्ती गाडीवर खुर्च्या घेऊन जात होता. अचानक एका खुर्चीचा पाय तुटला आणि क्षणभर सर्वांचं लक्ष तिकडे गेलं. काय घ्यायचंय का स्वप्नील? उतरताना अनेक जुनी मंदिरे पाहायला मिळाली. या मंदिरांकडे पाहताना इतिहास आणि संस्कृतीची जाणीव होत होती. पायऱ्यांवरून जात असताना काही महिला परिसराची स्वच्छता करताना दिसतात. एवढ्या उंच ठिकाणी येऊन त्या निस्वार्थपणे सेवा करत होत्या. त्यांच्या मेहनतीमुळे हे पवित्र स्थान स्वच्छ आणि सुंदर आहे. त्यांना मनापासून खूप ऊन झालेले आहे. आता जवळजवळ दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि असं गरम होतंय, सांगूच नका. चिरली आमच्याकडे पाणी पण नाही. त्यांना बोललो होतो 2-2 बाटल्या भरून घ्या, पण त्यांनी काही ऐकलं नाही. हा नाही, पाण्याची एक सुद्धा बॉटल नाही आणलेली. बघू आता खाली 2-2 बॅग आणल्या पाण्याची. बघू आता आपल्याला खाली पाणी भेटले का. पाण्याची बॉटल आम्ही पैसे सुद्धा नाही आणले. एका ठिकाणी गेलो हॉटेलमध्ये, म्हणजे तिथं ऑनलाईन हे काय आहे तुम्हाला समजलं. एवढ्या उंच डोंगरावर आणि हजारो पायऱ्यांवर एखाद्या व्यक्तीला उचलून नेणं हे खरोखरच खूप कष्टाचं काम आहे. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक भाविकांना या पवित्र स्थळाचे दर्शन घेणे शक्य होते. त्यांची जिद्द आणि सेवा पाहून मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण. चॅनलला सबस्क्राईब करून द्या. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. धन्यवाद.